कधी विचार केला आहे का की एका महान वैश्विक संघर्षात देवाच्या बाजूने न्याय कसा सिद्ध केला जाऊ शकतो? आज आपण त्याच निर्णायक पुराव्याबद्दल बोलणार आहोत. प्रथम फळे, जी या संघर्षाचा निकाल लावणारी अंतिम साक्ष आहे. चला, हा सगळा विषय नीट समजून घेऊया. या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मूलभूत प्रश्न आहे. देवाच्या आज्ञा त्या मानवाद्वारे खरोखरच पाळल्या जाऊ शकतात का? हा प्रश्न थेट देवाच्या नियमांच्या अस्तित्वालाच आव्हान देतो. आणि या प्रश्नासमोर उभा राहतो एक गंभीर आरोप करणारा म्हणजे सैतान असा दावा करतो की निर्माण केलेले जीव आज्ञा पाळूच शकत नाहीत, म्हणून त्या रद्दच केल्या पाहिजेत. हा फक्त एक कायदेशीर मुद्दा नाहीये, हे तर देवाच्या चारित्र्यावरच थेट आव्हान आहे. आणि याच आरोपाने त्या महान संघर्षाची ठिणगी टाकली. तर आपण या वैश्विक संघर्षाच्या पहिल्या भागात जरा खोलवर जाऊया. सैतानाच्या या आरोपाने फक्त एक कायदेशीर अडचण निर्माण केली नाही, तर त्याने देवाच्या चारित्र्यावर आणि त्याच्या नियमांवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि याचा परिणाम खूप दूरगामी झाला. ह्या आव्हानामुळे संपूर्ण सृष्टीच्या मनात देवाच्या नियमांबद्दल आणि त्याच्या प्रेमाबद्दल शंका निर्माण झाली. कारण स्वाभाविकच आहे, जर देवाचे नियम अन्यायकारक किंवा पाळायला अशक्य वाटत असतील, तर त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम तरी कसं करणार, नाही का? मग ह्या आरोपाला देवाचं उत्तर काय? ते उत्तर आहे प्रथम फळे. आता हे प्रथम फळे म्हणजे नेमकं कोण? हे ते शहीद साक्षीदार आहेत, जे मरणापर्यंत आज्ञा पाळून त्या आज्ञा खऱ्या आहेत, पाळण्यायोग्य आहेत हे सिद्ध करतात. आणि असं करून ते पहिल्या पुनरुत्थानाचे भागीदार होतात. मग देव आपला पुरावा कसा सादर करतो? याचं उत्तर 3 वेगवेगळ्या सुगी किंवा आपण म्हणूया हंगामांमध्ये दडलेला आहे. सैतानाचा दावा खोटा ठरवण्यासाठी देव पुराव्यांची एक अतिशय सुनियोजित आणि टप्प्याटप्प्याने उलगडणारी योजना आपल्यासमोर ठेवतो. देवाचा पुरावा या 3 स्पष्ट टप्प्यांमध्ये सादर केला जातो. पहिला टप्पा म्हणजे येशू ख्रिस्त, जो मृतातून उठणारा पहिला होता. दुसरा टप्पा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळालेले संत. आणि तिसरा जो अंतिम टप्पा आहे, तो म्हणजे 1,44,000 लोक, जे पृथ्वीवरून सोडवले गेले आहेत. आणि इथेच ही गोष्ट खूपच विलक्षण बनते. या प्रत्येक सुगीचा संबंध जुन्या करारातील सणांशी आहे. इथे बघा, प्रथम फळांचा सण येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. त्यानंतर बरोबर 50 दिवसांनी येणारा पेंटिकोस्टचा सण पवित्र आत्म्याच्या आगमनाचं प्रतीक आहे. आणि मंडपाच्या सणाच्या अगदी आधीचा काळ अंतिम तारणाचं प्रतीक आहे, ज्याचा प्रतिनिधित्व ते 1,44,000 लोक करतात. हे देवाच्या अचूक आणि अद्भुत योजनेचं एक जबरदस्त उदाहरण आहे. चला, आता आपण पहिल्या 2 सुगींवर थोडं लक्ष केंद्रित करूया. हे या वैश्विक खटल्यातले सुरुवातीचे पुरावे आहेत, ज्यांनी सैतानाच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केली. पहिला पुरावा अर्थातच स्वतः येशू ख्रिस्त. मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झालेला तो पहिला होता. तोच प्रथम फळ होता. आणि त्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळाला. हा होता दुसरा पुरावा, ज्याने हे सिद्ध केलं की मानव दैवी सामर्थ्याने भरले जाऊ शकतात आणि त्यानुसार जगू शकतात. आणि आता आपण त्या अंतिम आणि सर्वात निर्णायक पुराव्याकडे आलो आहोत. हा प्रथम फळांचा तिसरा आणि शेवटचा गट आहे, जो युगाच्या शेवटी देवाचा पुरावा पूर्ण करणार आहे. 1,44,000 हा आकडा अंतिम सुगीचं प्रतिनिधित्व करतो. हा फक्त एक आकडा नाहीये, तर तो देवाच्या पुराव्यातल्या शेवटच्या गटाची पूर्णता आणि त्याचं महत्त्व दर्शवतो. शास्त्रानुसार या अंतिम गटाची काही विशेष ओळख आहे. ते आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध आहेत. ते कोकरा म्हणजे येशूचं पूर्णपणे अनुसरण करतात. त्यांच्या बोलण्यात पूर्ण सत्यता आहे आणि ते निर्दोष आहेत. याच गुणांमुळे ते अंतिम पुरावा म्हणून पात्र ठरतात. आणि हाच या सगळ्याचा मूळ मुद्दा आहे. ते मरणापर्यंत देवाच्या आज्ञा पाळतात. त्यांची ही अतूट निष्ठा हाच जिवंत आणि न खोडता येण्याजोगा पुरावा आहे की देवाच्या आज्ञा पाळल्या जाऊ शकतात. आणि यामुळे सैतानाचा आरोप आपोआप खोटा ठरतो. जेव्हा हा अंतिम पुरावा सादर होतो, तेव्हा या वैश्विक संघर्षाचा शेवट जवळ येतो. यामुळे एक निर्णायक निकाल लागतो, वैश्विक सत्तेत एक नाट्यमय बदल होतो आणि देवाच्या राज्याचा मार्ग मोकळा होतो. आणि निकाल लागतो. पुरावा पूर्ण झाल्यामुळे आरोप करणाऱ्या सैतानाचा खटलाच फेटाळला जातो आणि त्याला स्वर्गातून बाहेर काढलं जातं.
त्याची सत्ता आणि अधिकार कायमचे मोडून काढले जातात. यानंतर शेवटच्या घटना एका अचूक क्रमाने घडतात, ज्या शरद ऋतूतील सणांशी जोडलेल्या आहेत. हे तुतारीच्या सणाने सुरू होतं जेव्हा येशूचं पुनरागमन होतं. त्यानंतर 7व्या तुतारीच्या वेळी पहिलं पुनरुत्थान होतं. प्रायश्चित्ताच्या दिवशी पृथ्वीवर न्याय होतो आणि शेवटी मंडपाच्या सणाने 1000 वर्षांच्या राज्याची सुरुवात होते. तर मग याचा अंतिम परिणाम काय? देवाचा न्याय पूर्णपणे सिद्ध होतो. कारण आज्ञा सत्य आणि न्याय आहेत हे सिद्ध झाल्यामुळे ज्यांनी त्या मोडल्या त्यांच्यावरचा देवाचा न्याय संपूर्ण सृष्टीला योग्य आणि निष्पक्षपाती वाटतो. आता देवाच्या प्रेमावर आणि न्यायावर कोणतीही शंका उरत नाही. हे सगळं समजून घेतल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. या वैश्विक संघर्षाची, या अंतिम पुराव्याची आणि देवाच्या न्यायाची ही कहाणी आज आपल्या जीवनासाठी काय अर्थ ठेवते? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.